रोज शांतता गडबड करू नका.
टाळी टाळी महिला मंडळ काय महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमः करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में राम जी को लाल कृष्ण जी को लाल राम जी को लाल राम जी को लाल कृष्ण जी को लाल राम जी को लाल कृष्ण जी को लाल पधारो हरि कीर्तन पधारो हरि कीर्तन कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपीश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज जगी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय श्रीमंत संत शांतीचे सागर असणारे श्री संत पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा देवाला काय आवडतंय हे जीवाला सांगणारा अभंग आज इथे सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा अगोदर अर्थ करणं महत्वाचं आहे बरं का. अभंगामध्ये महाराज काय म्हणत आहेत. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. माझ्या भगवंताला काय आवडतंय तर रात्रंदिवस त्याच्या नामाचं चिंतन करणं हे माझ्या भगवंताची आवड आहे. आणखीन काय आवडते माझ्या देवाला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ही माझ्या भगवंताला आवडणारी गोष्ट आहे. जो व्यक्ती हे करतो आणि ज्याच्या हृदयामध्ये वारकऱ्यांच्या विषयी कळवळ आहे, ज्यांच्या हृदयामध्ये वारकऱ्यांच्या प्रति तळमळ आहे, प्रेमभाव आहे, भक्तिभाव आहे, असे जे लोक आहेत किंवा असे जे सत्पुरुष आहेत यांच्यासाठी काय म्हटलेलं आहे की तो देवा परम पूज्य जगी. म्हणजे काय तो सर्व जगातही वंदनीय ठरतो. विठ्ठल विठ्ठल बघा आता
सगळ्यांना आनंद वाटत असेल. सगळ्यात प्रथम तर महिला वर्गांना खूप आनंद वाटत असेल का, कारण की त्यांच्याही मनात एक आनंद असेल की आज कुठंतरी नारदाच्या गादीवरती एक महिला कीर्तनकार चिंतन मांडणार आहे बाबा. एक आनंद प्रत्येकाच्या मनात असतो. ठीक आहे, असं वाटत असतं कुठंतरी की आपल्यालाही की आपण कुठंतरी पुढे गेलो पाहिजे. बरोबर, अनेक वर्षापासून आपल्याला या गादीवरती पुरुषच दिसतात. बरोबर आहे, असं वाटत असतं कुठंतरी मनामध्ये की खंत वाटते. ती खंत आज इथून निघून येणार. बरोबर का, कारण की गावातलीच मुलगी घेतलेलं आहे. बरोबर, आणि इथं आल्याच्या नंतर अतिशय प्रत्येकाला आनंदच होतो का, कारण की वारकरी दिसतात. वर्षभरही आपण ज्या देवाचं नाव घेत नाही किंवा त्या देवाचं स्मरण करत नाही, असं स्मरण, असं चिंतन या ठिकाणी आपल्याला 7 दिवसात बघायला भेटतं. बरोबर, आणि जे आपल्या गावातली छोटी छोटी बालगोपाल आहेत, सगळ्यात पहिले महत्वाचं तर हे आहे की त्यांना घडवणं. बरोबर है ना, जर तेच घडले नाही तर पुढची पिढी टिकणार नाही. ती जर घडत असली, जर ती या क्षेत्रामध्ये येत असेल, कीर्तनाच्या कथा, कीर्तनाच्या गोष्टी सारखं वाटतात त्यांना. बरोबर, त्यांना खरं त्याच्यातलं काही वाटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ज्ञानाचीही सुद्धा प्राप्ती होत नाही. जरी हे मुली इथं खोड्या करत असतील ना तरी चालते, पण त्यांनी इथे यायला पाहिजे. ते जर इथं आले तरच त्यांना कळणार की भागवत म्हणजे काय आहे, हरिपाठ म्हणजे काय आहे, आणखीन बाकीच्या सर्व जे काही गोष्टी असतात. आपण घरी त्यांना एवढं ज्ञान देऊ शकत नाही का, कारण दिवसभर ते शाळेला जातात, शाळेवरून ट्युशन वगैरे हे सगळं नित्यक्रम आता अगदी म्हणजे पूर्ण दिवसाचा नित्यक्रम हे लागोपाठ असतं. त्यांना जेवण करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. मग अशा नित्यक्रमामध्ये यांना चांगले संस्कार घडणं ही काळाची गरज आहे. बरोबर, आणि ते काम कुठं होणार, आपण घरी संस्कार देऊ शकत नाहीत का, कारण की ते ऐकत नाहीत. बरोबर आहे ना, इथं आल्याच्या नंतरच त्यांना काय होईल, चांगले संस्कार घडतील. आई वडिलांची सेवा करावी लागते का, ती पण कळेल. हरिपाठामध्ये पावले खेळाव्या लागतात का, हरिपाठ कसा असतो, हरिपाठ नेमकं लिहिलंय कोणी ही तरी माहिती होणार. बरोबर, विठ्ठला विठ्ठला म्हणून सर्वात प्रथम इथे हे जे बालगोपाल आलेले आहेत ना, यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. का, कारण की त्यांचं फार फार कौतुक आहे. त्यांचं शेड्यूल बिझी आहे. बरोबर है ना, तरीही सुद्धा त्यांनी वेळ काढला. आणि गायनाचार्य आमचे खोंड बाबा असतील, आणखीन मुंडे महाराज असतील, मृदुंगाचार्य शिवादादा आहेत, आणखीन बघा, अभंग हा एकनाथ महाराजांचा आहे. बरं का, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बरं का, संसार आणि अध्यात्म याची सांगड कशी घालावी ही महाराष्ट्रातील संतांनी आपल्याला वारंवार दाखवून दिलेलं आहे की संसारात राहूनही परमार्थ कसा साधता येतो हे आपल्या संतांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने सांगून दिलेलं आहे. या देशामध्ये, या देशाला, या भूमीला खूप पवित्र मानले गेलंय. किती पवित्र, पावन तो Yeah.
दास जन्म घेती. अनेक साधू संतांनी पावन झालेली, त्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. त्यांनी केलेल्या साधनेमुळं ही जी भूमी आहे ते अतिशय पवित्र आपण मानलं जातं. आणि त्यात करून खास करून म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय याच्यापेक्षा परम भाग्य दुसरं कोणतं नाही का. आणि तेही संतांच्या नंतर आपण आलेलो आहोत. हो भारत देश एवढी सुंदर ही महाराष्ट्राची भूमी आहे. आणि या संतांची जे आहे ना, या वारकरी संप्रदायामध्ये एक अशा संत महिला संत होऊन गेल्या ज्यांनी या सर्व संतांना एका म्हणजे त्यांनी इमारत तयार केलेली आहे. कशा प्रकारची? संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकार, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. अभंग इथपर्यंतच घ्या. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या इमारतीच्या जर कोणी खांब असेल ना तर तो श्री संत एकनाथ महाराज झालेत. बरं, आता हे एवढं मोठं मंडप उभारलंय बरं का. इथे आधार देण्याचं काम जर नसलं तर हा मंडप टिकू राहील का? अजिबात टिकणार नाही का, कारण की तो पडून जाणार. तसंच या जी वारकरी संप्रदायाची जी इमारत रचल्या गेली त्या इमारतीचा भरभक्कम आधार बनण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते माझ्या संत एकनाथ महाराजांनी केलेलं. महाराज यांनी अनेक साहित्य लिहिले, अनेक अभंग रचलेत. असे अभंग रचलेत, एवढे कूट अभंग लिहिले की ते आपल्या डोक्यात जाणार नाही, डोक्याच्या वरून जातील. माया, जीव, ब्रह्म ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये घुसत नाहीत. पण जर आपण भरून ऐकले तर तेच आपण कान टवकारून ऐकतो. येळका मदाना केवळ पंचानना, येळका मदाना केवळ पंचानना, एवढंच ना, आपण एवढे सोपे आहेत. या शेजारणीना बर नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. आतापर्यंत तुमचे चेहरे असं वाटत होतं की यांना कुठून तरी उचलून बळजबरीनं बसवून ठेवलेलं आहे. बरोबर, आणि एकदम फ्रेश झाले. असं वाटत आहे की मग आता कीर्तनाचा कार्यक्रम इथंच राहू द्या आणि भारुडाचा चालू करा. पण टेन्शन घेऊ नका तुम्ही, कारण की इथं सगळे जेव्हा कीर्तन होणार त्याच्यानंतर आखरी तुम्हाला भारुडाचाही कार्यक्रम मिळणार है ना. पण त्यामुळे आता तुम्ही कशा आहेत मंडळी, मोठं काम जर कोणी करत असेल तर ते श्री संत एकनाथ महाराज करतात.
श्री संत महाराज एकनाथ महाराज हे शांत आहेत, संत आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहेत बरं का. जर आपण कधी पाहिलं ना तर एका व्यक्तीमध्ये अनेक गुण मिळत नाहीत. जर कुणाला वाजवता येत असेल तर कीर्तन करता येत नाही, कीर्तन येत असेल तर गाता येत नाही, गाता येत असलं तर वाजवता येत नाही, बरोबर. आणि ज्याला याच्यातलं काहीच करता येत नाही त्याला घरी जाऊन झोपता येतं, बरोबर. पण श्री संत एकनाथ महाराज यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्यांनी केलेले कर्तव्य जे काम केलेत लोकांसाठी त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये हे गुण दिसून येतात. ते शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत आणि संत सुद्धा आहेत. आता अनेक संत आपण बघतो की जे संत आहेत पण ते जास्त श्रीमंत नाहीत, किंवा एखादा संत असतो एवढा म्हणजे त्यांची वाणी कशी असते एकदम कोणावरही ते रागावून जातात, सहज रागावून जातात. पण असं यांच्या बाबतीत घडत नाही का, कारण की तीनही गुण यांच्यामध्ये आहेत. श्री संत एकनाथ महाराज यांच्या घरी स्वतः भगवान परमात्मा 36 वर्ष कावडीने पाणी भरतोय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी या घरी चक्र पाणी वाहे. या वंदनाचे पाये बघा, महाराजांच्या घरी देव 36 वर्ष राबला. आता तुम्हाला या देवाचा स्वभाव माहित आहे का कसा आहे? नाही माहित. या देवाचा स्वभाव असा आहे की घेशी तेव्हा देसी ऐसा असेसी उदार. जर तुमच्या भगवंताचा स्वभाव आहे तर मग हा 36 वर्ष इथे राबलाच कसा का? कारण की साधारण छोटस बाळ जरी असलं ना त्याला काही कळत नाही, पण तरी एक छोटस बाळ असतं, आपण त्याला बघून त्याच्या मोहामध्ये पडतो, असं वाटते त्याला उचलून त्याचा एक पापा घ्यावा. पण ते सहज येतं का? अजिबात नाही. केव्हा येतं ते? त्याला रुपया दाखवा. 1 रुपया दाखवलं की ते बाळ लगेच पळत येतं आणि एक पापा द्यायला तयार होतं. जर छोट्या मुलाचा जर स्वभाव असा असला म्हणजे कोणतंही काम आपण मोबदला शिवाय करत नाही. याच्याही पुढे जाऊन सांगितलं तर मोबदला भेटल्यावर सुद्धा आपलं काम जे आहे ते नीटनेटकेपणाने आपण करत नाही. जर असा जर देवाचा स्वभाव असला तर याने एकनाथ महाराजांचे इथे एवढे वर्ष कसं काय राबला? देवाची एवढी भक्त होती, तिचे पती सुद्धा, तिचे 5 पती सुद्धा काय करत होते? भगवंताचं चिंतन करत होते, अखंड नामचिंतन करायचे. तिच्या पतीचे केस सुद्धा रात्री कृष्ण कृष्ण म्हणत होते. अशी असणारी द्रौपदी माता ती एवढं भजन करत होती भगवंताचं, एवढं भजन करत होती. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम वनवारी, मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम वनवारी. ती रात्रंदिवस भगवंताचं भजन करत होती, एवढी भजन करत होती त्याला की दुर्वास मुनी तिच्या आश्रमामध्ये आलेत आणि म्हणू लागले की मला जेवायला वाढ. सूर्य थाळी होती, ती एक वेळा धुवून पालथी घातल्यावर ती परत अन्न देत नव्हती. अशा वेळेस भगवंताचा तिने धावा केला आणि भगवंत सुद्धा तिथे आलेत. भगवंतांनी म्हटलं, काय ग द्रौपदी, जेवता ताटावरून उठवलं मला, कशासाठी मला एवढा आवाज दिला? द्रौपदी म्हणते, देवा, अरे
माझ्या घरी ब्राह्मण आलेले आहेत जेवायला आणि माझ्याजवळ काहीही जेवायला नाही. बरं बरं असं आहे का म्हणे. अगं आधी मला जेवू घाल, मला खूप भूक लागलेली आहे. देवा तुला सांगितलं ना रे, आताच तर सांगितलं की माझ्याजवळ जेवायसाठी अन्नही सुद्धा नाही. त्या थाळीमध्ये भाजीचं पान चिटकलेलं होतं. ते भाजीचं पान भगवंतांनी खाल्लं आणि हजारो ऋषींना जीव घातले. म्हणजे काय, भाजीचं पान यानं खाल्लेलं आहे. नंतर काय खाय भाजी पान द्रौपदी खाय भाजी पान द्रौपदीवरती आली. अनेक संकट. आपण म्हणतो देवाने तिला 1000 साड्या दिल्यात, पण अशाच दिल्यात का? नाही दिल्या. जेव्हा भगवंताच्या बोटाची करंगडी कापल्या गेली, द्रौपदीला ते पाहून झालं नाही. लगेच तिने डोक्यावरचा पदर काढला आणि टरकन फाडला. तेव्हा उद्धवजी म्हणतात, अगं द्रौपदी, तुला माहित नाही का, सौभाग्यवती स्त्रीचा पदर कधी खाली घसरला नाही पाहिजे. बरोबर, इथं सर्वांनी घेतलंय वाटते. अकोलखेड तसं गोड आहे म्हणा, कारण इथे काही सांगण्याची गरज नाही. उद्धवजी म्हणतात की अगं, सौभाग्यवती स्त्रीचा पदर डोक्यावरून कधी खाली घसरला गेला नाही पाहिजे. द्रौपदी म्हणते, मला माहिती आहे, पण एक सांगू का, हे जे पदर आहे ना, मी खरंच फाडलं नाही. का? हा पदर जो आहे ना, मी खरंच फाडला नाही, तो आपोआप भगवंताच्या बोटाला लागला. भगवान म्हणतात, असं कसं म्हणतेस ग? तेव्हा द्रौपदी एकदम छान असं उत्तर देते. भगवंताला म्हणते की भगवान, मैंने नहीं फाड़ा चीर, भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो. पीर म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्मा. पीर देख कर अधीर हो, धागे ही स्वयंनाथ, चीर छोड़ कर भागे. वो धागे रह गए अधूरे, वो धागे रह गए अभागे, जो बढ़े नहीं आगे, भाग उन्हीं के जागे, जो उंगली पर लागे है. भगवान, मी नाही फाडला, मी अजिबात फाडलं नाही. हे जे वस्त्र आहेत ना, ते आपोआपच फाटून तुझ्या करंगोडीवर लागलेत. यावरून आपल्याला लक्षात येते काय जगावं कसं लागतं, भगवंतावरती प्रेम किती करावं लागतं. द्रौपदी म्हणते, अरे हे धागेच काय, जर भगवंता तुझ्या जर कामी यायचं असलं ना, तर आम्ही आमच्या शरीराच्या नसा सुद्धा काढून तुझ्या बोटाला लावू. हे धागे तर अगदी साधारण आहेत. ह्या धाग्यांची तुझ्या पुढं काहीही किंमत नाही. एवढं प्रेम द्रौपदीचं कृष्णावरती होतं, एवढं प्रेम एका भक्ताचं भगवंतावरती होतं. तरीही सुद्धा याने काय दिल ना, पण तरी तो थोडं का होईना घेल. एका पात्रावाडीमध्ये जेवण करतोय, एका पात्रावाडीत जेवण करतात, एका बकेटीत आंघोळ घालतात, एका पांघरुणात झोपतात, एका गुरुजी म्हणजे शिक्षण घेत आहेत. नाव काय? सुदामजी. असे सुदामजीवरतीही संकट आलं, दारिद्र्य आलं, तेव्हा भगवान एवढा मोठा राजा आहे, अख्खी द्वारका सोन्याची आहे, पण तरी सुद्धा याने मूठभर पोहे घेतलेत, मूठभर पोहे त्याचे खाल्लेले आहेत. तेव्हा कुठं त्याला नंतर दिलेलं आहे. एवढे भक्त आहेत भगवंताचे, तरीही सुद्धा जर हा घेत असेल तर आपण आणि तुम्ही
काहीही गोष्ट नाही करू शकत। विठ्ठल विठ्ठल भगवंताचा एवढा भक्त होता, मित्र होता सुदामा, तरीही सुद्धा भगवंतांनी त्याच्या जोडून घेतलेला आहे। सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टी पर पोहे देऊनिया, गाव सोनियाचा दिला, शुद्ध भाव देखुनिया, गाव सोनियाचा दिला, सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला। एवढा सुंदर भाव होता सुदामाचा, तरीही सुद्धा थोर प्रेमाचा भूकेला, प्रेमाचा भूकेला, म्हणजे भगवंताचा स्वभाव कसा आहे, जोपर्यंत दिला घेतल्याशिवाय ते कोणतंही काम करत नाही। जर मग असं असेल तर हा एकनाथ महाराजांच्या घरी कसा काय राबला, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो प्रत्येकाच्या मनामध्ये। तर याची खोड जी आहे ना भगवंताची, काय आहे, जोपर्यंत कोणी याला देत नाही ना तोपर्यंत काही हा कोणाचं काम करत नाही। भगवान म्हणतात, एक छोटीशी लीला आहे भगवंताची। भगवान अगदी छोटेसे बालक आहेत, यमुनाच्या तीरावरती खेळत आहेत। अनेक जणांनी तिथे दिवे लावून त्या यमुने नदीमध्ये त्या प्रवाहित केलेले दिवे, जेवढेही दिवे जे आहेत ना ते भगवंताच्या चरणाशी जे आलेले आहेत, त्यांना भगवान उचलू उचलू व्यवस्थित ठेवत आहेत। हे सगळं दृष्ट यशोदा माता बघत आहे। यशोदा माता म्हणते, लल्ला अरे तू किती दिव्यांना वाचवशील? तेव्हा भगवान अतिशय सुंदर उत्तर देतात की मैया, अगं मला माहिती आहे मी सर्वांना नाही वाचवू शकणार, पण जे माझ्या चरणाशी येतात ना मी त्यांना नक्की वाचवण्याचा प्रयत्न करते। म्हणजे काय की आपण इथं आलं पाहिजे भगवंताच्या जवळ। कधी जाऊ आपण? जेव्हा आपण भागवतामध्ये येऊ, कीर्तनामध्ये येऊ। जोपर्यंत कीर्तन ऐकत नाही, कथा ऐकत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये सुद्धा भगवंताविषयी भक्ती निर्माण होत नाही। आणि भक्ती जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला इथं येण्याची गरज आहे। का? कारण की हा सप्ताह कशासाठी आहे? कळायला पाहिजे ना आपल्याला की नामचिंतन करावं लागतं। नामचिंतनाचं महत्व काय आहे? एरवी आपण घर बसल्या नामचिंतन करणार नाही, पण कमीत कमी सगळ्यांच्या समवेत येऊन तरी नामचिंतन घडावं। कुठल्याही प्रकारची उधळपट्टी हे चाललेली नाही। एवढ्या वर्षापासून आपला सप्ताह जो आहे तो चालू आहे। तो कशा करता की आपल्याला वर्षभर वेळ मिळत नाही, आपल्या प्रपंचातून आपल्याला सुटका होत नाही, पण कमीत कमी आपण इथं आल्याच्या नंतर तरी काय करावं? भगवंताचं नामचिंतन करावं। यासाठी हा एवढा मोठा सप्ताह आपण इथं न्यूजला जातो। लिहिलेले अभंग सुद्धा आपल्याला कळत नाही, आपल्याला मराठी जरी वाचता आले नाही तरी चालते। का? कारण की इथं आल्याच्या नंतर कीर्तनकार, प्रवचनकार तुम्हाला काय सांगतात? भगवंताच्या विषयी तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतात। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं काही ऐकण्याची ओढ सुद्धा नसली पाहिजे, माहितीये का? का? कारण की इथं आल्याच्या नंतरच आपल्याला समजते की भगवंत कसा आहे। ठीक आहे, भगवंताच्या प्रती आपल्या मनामध्ये कशा प्रकारचा भाव असला पाहिजे ही इथं आल्याच्या नंतरच कळत असते। का? कारण की आपण घरी गेल्याच्या नंतर आपण प्रपंचामध्ये लीन होऊन जात असतो। घरी गेल्याच्या नंतर तेच मुलं सांभाळा, तेच स्वयंपाक करा, जेवू घाला, शेतात जा आणि अनेक कामं आपण करत असतो। पण
त्या सर्व कामामध्ये आपण एवढं व्यस्त होतो की आपण भगवंताला विसरतो. पण भगवंताला जर आपण आपल्या चित्तामध्ये धारण केलं, आपल्या हृदयामध्ये स्थापित केलं, तर काय होतंय, भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात. काय होतंय नंतर, भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला भक्ती प्रदान करतात. प्रत्येक वेळी कीर्तनकार महाराज लोक सांगून जातात, दरवेळेस सप्ते होतात, मोठमोठे सप्ते होतात, आपण त्याच्यामधलं काहीही घेत नाही. रोज ऐकतो आम्ही, इथं येतो, रोज ऐकतो, रोज कथा, अनेक कीर्तनं. ज्याचं वय आहे ना जेवढं, त्याच्यापेक्षा अर्धे कीर्तनं, अर्धे कथा त्यांनी ऐकलेल्या आहेत. पण आपल्यावरती त्याचा का परिणाम होत नाही, कधीतरी आपण प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे ना. कधीतरी आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाच पाहिजे की जसा गोपींच्या सोबत देव खेळत होता तसा आपल्या सोबत का खेळत नाही. जसा यशोदेच्या हातून तो जेवण करत होता तसा आपल्या हातून का बरं तो जेवत नाही. आपल्या भावामध्ये, आपल्या भक्तीमध्ये काय अशी कमतरता आहे की तो देव आपल्या जवळ येत नाही. हे कधी करणार, आपल्याला आपल्या मुलांना हे कधी करणार, इथं आल्याच्या नंतर कळते बरं का. अनेक जेव्हा आपण भगवंताच्या भक्ताच्या कथा आपल्या मनामध्ये रुजल्या जातात, जेवढ्या आपण कथा ऐकतो, जेवढ्या कीर्तन ऐकतो, हे सर्व काय आहे, भगवंताच्या लीला आहेत. बघा ना, आपली प्रपंचामध्ये एवढं आपण तल्लीन आहोत की आपण आता माईक बंद पडला, सिस्टीम बंद पडली तर आपण कीर्तनकार महाराजांच्याकडे पाहणार नाही. कोणाकडे पाहणार, सिस्टीम वाल्याकडे. अरे काहीतरी बिघडलं असेल, काहीतरी बिघडलं असेल, बरोबर. आपल्यामध्ये म्हणजे मी दोष तुम्हाला दाखवत नाहीये बरं, आपल्यामध्ये प्रभाव पाडण्याकरता कितीही त्यांनी म्हणजे प्रयत्न केला तरी आपण जसेच्या तसेच असतो. का, कारण की स्वतःच्या मनामध्ये आपण ते गोष्ट कधी आणत नाही की आपलं काय चुकतंय नेमकं, बरोबर ना. अनेक कीर्तन ऐकतो, अनेकदा कीर्तन ऐकले जातात, पण त्या कीर्तनामधून कधीतरी असं वाटलंय का की नाही आजच्या कीर्तनातून आम्हाला एवढं न्यायचं आहे की कमीत कमी आम्ही दिवसातून एकदा तरी भगवंताचं नाम चिंतन सहकुटुंब करू किंवा हरिपाठाचं चिंतन रोज करू. ठीक आहे ना. कधीतरी असं आपल्या मनामध्ये बघून शिकत असतात, ते सांगून कधीही शिकत नाहीत. लहान मुलांना जर संस्कार लावायचे असतील तर काय करावं लागेल, आधी त्यांना तुम्ही तसे वागले पाहिजेत, तुम्ही कथा कीर्तनामध्ये गेले पाहिजेत. हा एवढा मोठा सप्ताह होतो, तो सप्ताह नेमका कसा होतो, पंक्ता कशा होतात, बाहेरगावची मंडळी कशा प्रकारे येते, एवढा मोठा सप्ताहाचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं, जर हे तुम्ही केलं तर ते तुमचं बघतील आणि हा जो आपला वारसा आहे तो टिकून राहणार. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय काय चालू होता की भगवंत जोपर्यंत आपण त्याला देत नाही तोही सुद्धा आपल्याला परत देत नाही. तर हा भगवान परमात्मा भक्ताच्या घरी कसा काय राबला एवढ्या वर्ष. तर ऐका, विजयनगरचा एक राजा होता, त्यानं भगवंताचं स्वरूप पाहिलं, त्याचं स्वरूप एवढं सुंदर दिसलं त्याला का त्याचं राज्याची सुद्धा भान राहिली नाही. त्याला वाटू लागलं की आता हे राज्य सुटलं तरी चालेल पण मी याला घेऊन जाणार. भगवान किती सुंदर आहे, सुंदर ते ध्यान उभे भगवंताच्या रूपावर तो मोहित झालेला राजा, त्याचं राज्याचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही. त्याने त्याच्या राज्यामध्ये भगवंताला नेलेलं आहे. आता इकडे
पांडुरंगाचे जे भक्त आहेत, जे वारकरी आहेत, त्यांना आता भगवंताच्या शिवाय करमत नाही. वारकऱ्यांची ही अवस्था बघून भानुदास महाराज काय म्हणतात की थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी भगवंताला जाऊन आणतो. जसंच्या तसं प्रति पंढरपूर त्या राजानं तिथं निर्माण केला, पण पांडुरंगाला सुद्धा तिथं करमत नव्हतं. अशा अवस्थेत भगवंताची ही सुटका जर कोणी करू शकत असेल तर ते भक्तामध्ये तेवढी ताकद आहे. त्या भानुदास महाराजांनी भगवंताला परत इथे आणलेलं आहे. पंढरपुरामध्ये आणल्याच्या नंतर भगवंताला जेव्हा पंढरपूरमध्ये आणलं तेव्हा वारकऱ्यांचा उत्साह वाढला. लावण्याचा गाभा चैतन्याची शोभा विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी, विटेवरी उभा पंढरी. लावण्याचा गाभा चैतन्याची शोभा असा असणारा भगवान परमात्मा जेव्हा पंढरपुरामध्ये येतोय, असंख्य वारकरी तिथे नाचत आहेत. असंख्य वारकऱ्यांच्या मनामध्ये अतिशय उत्साह भरलेला आहे की आमचा भगवान परमात्मा आता परत आलेला आहे, आम्ही परत याला बघू शकतो, रोज काकडा करू शकतो, हरिपाठ करू शकतो, याच्या पुढं आम्ही जाऊन अगदी बेधुंदपणे नाचू शकतो. तर या ठिकाणी भगवान परमात्मा कुणाला वचन देतात? भानुदास महाराजांना वचन देतात की तू जे काम केलंयस ना ते खूप चांगलं केलंस, त्याच्यामुळे मी तुझ्या कुळामध्ये येऊन तुझं काय करणार? सेवा करणार. मग तेच कुळ म्हणजे काय तर श्री संत एकनाथ महाराज यांच्या कुळामध्ये यांच्या घरी भगवान राबतोय. तर याच कारणामुळे विठ्ठला विठ्ठला श्री संत एकनाथ महाराज यांचा अधिकार काही साधा आणि सोपा नव्हता. का? कारण की भगवान स्वतः जर त्यांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने पाणी भरत असेल, कावडीनं पाणी भरत असेल, त्याची भांडे धुवत असेल, त्याच्या घरातले धुणं धुवत असेल, जेवढेही काम एक स्त्री करते ना ते संपूर्ण काम भगवंतांनी त्यांच्या भक्तासाठी केलेत, श्री संत एकनाथ महाराजांच्यासाठी केलेले आहेत. अशा अधिकारी संतांच्या जवळ एक साधक येऊन म्हणतोय की महाराज, माझी आवडच पूर्ण होत नाही हो, माहिती नाही, एवढा प्रयत्न करतो मी, एवढे प्रयत्न करतो, पण तरीही देखील सुद्धा माझी आवड काय हे पूर्ण होत नाही. माझी आवड पूर्ण व्हावी याचा काहीतरी तुम्ही मला उपाय सांगा. तेव्हा महाराज म्हणतात की अरे, तुला काय आवडतंय याच्या नादी तू लागू नको, देवाला काय आवडतंय हे आधी बघ. जर देवाला जे आवडते ते तू करशील तर तुला जे आवडणार तेही तुला मिळणार. तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज भगवंताला काय आवडतंय? रात्रंदिवस नामाचं चिंतन. मग प्रत्येकाची आवड कशी आहे? वेगळी वेगळी आहे. लहान मुलाची आवड वेगळी आहे, महिलांची आवड वेगळी आहे, पुरुषांची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आहे आणि देवाची सुद्धा आवड काय आहे? वेगळी आहे.
लहान मुलांची आवड काय आहे? खोड्या करणं. आता हे एवढे शिस्तीत दिसत आहेत तुम्हाला, पण वाटतंय शिस्तीत जरी दिसत आहे पण तुम्हाला वाटतंय की हे शिस्तीमध्ये आहे? अजिबात नाही. यांचं काही ना काहीतरी खोड्या करणं चालूच आहे. एक याला टोचा मारतोय, एक त्याला टाळ मारतोय, एक कोणी कोणाला काय करतोय. एवढं साधारण नाही यांना सांभाळणं बरं का. तर लहान लेकरांची काय असते आवड? खोड्या करणं. त्याला कितीकही सांगा तरी तो काय करणार? खोड्या करणारच. शाळेत गेल्यावर गुरुजी सांगतात की बाळा, अरे ऐक रे बाबा, अभ्यास कर. बाळ काय अभ्यास करत नाही. तो करणार तेच जे त्याला आवडणार, जे त्याला आवडीचं आहे. त्याच्या आवडीचं काय आहे? खेळणं, मस्ती करणं, धिंगाणा करणं, धिंगाणा घालणं. कितीकही यांना समजून सांगा आपण तरीही यांच्यामध्ये सुधार होऊ शकत नाही. का? कारण की त्याचं एक प्रमाण सुद्धा आहे. जर भगवान श्रीकृष्ण बालपणी जर एवढ्या खोड्या करत असणार, स्वतः त्यांची आई म्हणते की खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. विनवणी करते यशोदा मैया. कुणाला? भगवान श्रीकृष्णाला विनंती करते की बाबा तू खोड्या करू नकोस. तुझ्यामुळे मी काय झाली आहे? परेशान झालेली आहे. तरी सुद्धा जर भगवान खोड्या करणं थांबवत नाही तर आपण यांनाही दोष देऊन काही उपयोग नाही. लहान मुलांची आवड काय असते? तर खोड्या करणं असतंय. तशीच संतांची आवड काय आहे? तर संतांची आवड ही आहे की भगवंताचं निरंतर नामचिंतन करणं. अशा महिला संत होऊन गेल्या आहेत की त्यांनी अखंड भगवंताचं नामचिंतन केलेलं आहे. है आँख जो भगवान का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मरकर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन
मीराबाई विष पिलात आणि आपण वाजवता वाजवता टाळी वाजवता वाजवता असं करतो. किती फरक आहे ना आपल्यात आणि मीराबाईंमध्ये. होऊन द्या एक वेळा. हात वर घ्या, हात वर. रानाने विष दिया मनोमृत पिया मीरा सागर में सरिता समाने लगी दुख लाखों सहे मुख से वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसी. लगन मीरा हो गई मगन. संत मीराबाई अशा महिला संत आहेत. विष पिल्यात. कशासाठी? भक्ती सिद्ध करण्यासाठी त्या काय पिल्यात? विष पिल्यात. त्यांनी विष पिलं. बरोबर केलं की चुकीचं केलं? महिला मंडळ, मीराबाई भक्ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी विष पिलं. तुम्हाला प्रश्न आहे माझा, बरोबर केलंय की चुकीचं केलं? आवाज नाही आला माझ्या कानापर्यंत. बरोबर केलं का? बरोबर नाही केलं का? मला वाटते कन्फ्यूज झाला तुम्ही की माझ्यासोबत बोलत नाहीत का तुम्ही? नाही, बोलत चला. म्हणजे कसं आहे, जेवढं जास्त बोलणार तेवढं काय होणार, तुम्हाला फ्रेश वाटणार. नाहीतर मग म्हणसाल की साक्षीताईंनी तर कीर्तन असं केलं की आम्हाला चांगल्या झोपा लागल्या. असं नको व्हायला. भक्ती सिद्ध करण्यासाठी विष पिल्यात त्या. बघा, त्यांनी विष पिलंय. विष एवढं बोलण्यासारखं सोपं नाही बरं का. जेव्हा आपल्यावरती येते ना तेव्हा कळतंय काय असते. तर बरोबर, आपल्याला साधा दगड टोचला तरी आपल्याला त्रास होतो. बरोबर, दगड फेकलीत मीराबाईंवरती लोकांनी त्या काळात. एवढा त्रास, भयंकर त्रास मीराबाईंना दिला आहे. तरीही सुद्धा मीराबाईंनी भगवंताचं नाम सोडलेलं नाही, भगवंताचं स्मरण सोडलेलं नाही. भगवंताचं नाम चिंतन करत ते एवढ्या बेभान व्हायच्या, एवढ्या धुंद व्हायच्या. त्यांना राजमहालामध्ये ते आहेत की घराच्या बाहेर आहेत की घरात आहेत याची सूद नव्हती. त्या गल्लोगल्ली फिरू फिरू भगवंताचं नाम काय करत होत्या? नामाचं गाण करत होत्या. राजघराण्यातील कन्या आहेत मीराबाई. कशाचीही धनाची, संपत्तीची, सुखाची कशाचीही त्यांना कमतरता नाही. त्यांच्या अंगावरचं वस्त्र मळकटलेलं आहे. आता हे वस्त्र मळकटलेलं आहे ते मला परत मिळेल का, किंवा नवीन मिळेल का, किंवा हे धुवून मिळेल का, याचा विचार करण्याची त्यांना काहीही गरज नाही. त्यांच्या पायातला जोडा हा खराब झालेला आहे. त्यांना हा विचार करण्याचा गरज नाही की मला पायातला जोडा दुसरा मिळेल का. गुलाबजामुनचा आनंद त्या म्हणतात की मला माझ्या कृष्ण नामामध्ये येतोय. त्यांचे कान हे निंदा आणि स्तुती याच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांना कुणाचीही निंदाही सुद्धा करू वाटत नाही आणि स्तुतीही सुद्धा ऐकावं वाटत नाही. का? कारण की त्यांना त्यांच्या कानाला सवय लागलेली आहे ते कृष्ण नामाचे गाण ऐकून घेण्याचे. त्यांना एवढी ओढ निर्माण झालेली आहे की त्यांना असं वाटतंय की कुठून तरी माझ्या कानावर काय यावं, कृष्णाचं नाम ऐकावं, म्हणजे कृष्णाचं नाम माझ्या कानावरती यावं, अशी ओढ श्री संत मीराबाईंना लागलेली आहे. म्हणजे काय सांगायचंय मला तुम्हाला की संतांची आवड काय असते? संतांची आवड हे नेहमीच भगवंताचं चिंतन असतं. आणि देवाची आवड काय आहे? तर भगवंताचं निरंतर नामचिंतन. देव म्हणतात की तू दुसरं काहीही केलं नाही तरी चालेल, फक्त काय कर, माझं निरंतर अखंड रीतीने माझं काय कर, तू चिंतन कर. तू चिंतन करशील तर काय होईल, तुझी चिंता मिटेल. आपण अनेकदा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं टेन्शन घेतो. याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, असं वाटतं की यालाच सर्व दुनियेचं, सगळ्या जगाचं टेन्शन आहे. पण काय, भगवंताचं नामचिंतन केल्यानं सर्व चिंता ही दूर होत असते. माझ्या भगवंताला आणखीन काय आवडते ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तुळशी माळ गोपी चंदन तुळसी माळ
भगवंताला काय आवडते? तुळशी माळ गडा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवंताच्या आवडीची गोष्ट आहे. काय? पवित्र अशी तुळशीची माळ धारण जो करतो ते भगवंताला आवडतं. अनेक वारकरी असतात. कसे? नुसतं माळकरी असतात. का? वारीमध्ये येतात, वारीमध्ये येण्यापुरतं माळ घालतात. एवढं सोपी आहे का माळकरी बनणं, वारकरी बनणं? या जगात सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल ना, कठीण, सगळ्यात मोठी अवघड जर कोणती गोष्ट असेल तर ती वारकरी बनणं आहे. पण आजकाल ट्रेंड काय आहे? वारीमध्ये जातोय ना आपण तर माळ तात्पुरता घालतो. वारी संपली, माळही तिथे जाग्यावर नष्ट. त्याला माळकरी म्हणतात काय? वारकरी म्हणतात का? नाही म्हणत. भगवंताला काय आवडतंय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. गोपी चंदन का आवडतंय भगवंताला? का? कारण की भगवंताचं एवढं डोकं दुखायला लागलं, एवढं डोकं दुखायला लावलं. त्यावेळेस भगवान म्हणतात की नारदा, अरे जाऊन बघ बरं जरा, कोणी माझा भक्त आहे का? का? कारण की माझं डोकं दुखतंय आणि हे डोकं माझं तेव्हाच शांत होणार केव्हा? जेव्हा माझ्या भक्ताची चरणाची रज माझ्या कपाळाला लागेल तेव्हा. नारदजी स्वतः सर्वत्र फिरतात, संपूर्ण जग, संपूर्ण विश्व फिरतात. शेवटी वृंदावनामध्ये येतात. वृंदावनामध्ये गोपी बसलेल्या असतात. भगवंताच्या चिंतनामध्ये, त्यांच्या ध्यानामध्ये गोपिका तिथे नारदजींना सापडतात. नारदजी गोपिकांना सर्व दृष्टांत सांगतात की माझ्या भगवंताला खूप त्रास होतोय आणि त्या त्रासाचं फक्त एकच निदान आहे. काय? तर ते आहे भक्ताची चरणरज. तेव्हा गोपिका म्हणतात की बस एवढंच आहे ना नारदजी? सर्व गोपिका त्या रीतीमध्ये, त्या मातीमध्ये अगदी नाचू लागल्यात. का? कारण की आमच्या चरणाच्या रजेमुळे काय होणार? माझ्या भगवंताचं दुखणं दूर होणार या इच्छेने. पण जेव्हा एवढी मोठी माती गोळा केली आणि नारदजींना भरून भरून दिली, त्यांच्या हातातही मावत नव्हती एवढी माती, एवढी चरणाची रज त्यांच्या हातामध्ये दिली. पण नारदजी तेव्हा म्हणतात की अगं गोपिका, तुम्हाला समजते का? जर तुमची चरणाची रज भगवंताच्या कपाळाला जर लागली तर तुम्हाला काय होईल? नरकाचा वास होणार. तेव्हा गोपिका म्हणते की जर माझ्या भगवंताचं दुखणं जर बरं होत असेल ना तर आम्ही एकच जन्म काय, हजारो जन्म, हजारो वर्ष आम्ही नरकामध्ये सुद्धा राहायला तयार आहेत. एवढं मोठं प्रेम भगवंताच्या विषयी. एवढं साधं नाही, एवढं सोपी नाही वारकरी बनणं, एवढं सोपी नाही भगवंताच्या प्रति आपल्या मनामध्ये आस्था निर्माण होणं, भगवंताच्या विषयी आपल्या हृदयामध्ये एका भगवंताच्या विषयी कळवळा किंवा करुणा निर्माण होणं, भक्ती निर्माण होणं. महाराज म्हणतात की ज्याच्या हृदयामध्ये वारकऱ्यांच्या विषयी कळवळा आहे, दीन भाव आहे, दया भाव आहे, तो काय आहे? भगवंतालाही सुद्धा प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय असलं पाहिजे? आपल्या हृदयामध्ये काय असलं पाहिजे? भगवंताच्या विषयीमध्ये, भक्तांच्या विषयी कळवळा असायला पाहिजे. आता एवढा मोठा सप्ताह झालाय, बरोबर है ना? आता एवढं मोठं करणं काही सोपं नाही. प्रत्येक गोष्टीचं नियोजन लावावं लागतं, प्रत्येक गोष्टीचं. पण सर्वात मोठं काय आहे तर अन्नदान जे आहे ना, हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ म्हटलं जातं, बरोबर? असं म्हटलं जातं की शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवः. सगळ्यात जास्त महत्व कोणाला दिलंय? दात्याला महत्व दिलेलं आहे. आणि दात्यातलाही सर्वात मोठा दाता कोण? जो अन्नाचं दान करतोय. का? कारण की जे अन्न खाऊन आम्ही इथं
उपस्थित आहोत, भगवंताचं चिंतन करत आहोत, त्याच्यातलं अर्ध पुण्य कुणाला मिळतंय? ज्यांनी दान दिलंय त्याला मिळते बरं का. म्हणून म्हटलं जातं की अन्नदान, आणि हे सगळ्यात सोपं आहे बरं का. जर कोणी त्याच्या आयुष्यामध्येही भगवंताचं नामचिंतन केलं नाही, त्यांनी वारकऱ्याची सेवा केली, त्याला भरभरून जेवण दिलं, भरपूर म्हणजे त्यांनी पंगत घेतली किंवा अशा प्रकारे जर त्यांची सेवा केली तर त्याला आपोआप ते पुण्य प्राप्त होते. कशाचा परिणाम? हे सुद्धा काय होतात? तृप्त होतात. जेव्हा एक वारकरी जेवतो ना, जेव्हा एक वारकरी तृप्त होतो, तेव्हा काय होतंय? एका व्यक्तीला किंवा आपण देवळामध्ये जर कुठलं भोजनाचं ताट घेऊन गेलं तो भगवंत खाईल का नाही मला माहिती नाही, पण जर एखाद्या वारकऱ्याच्या पोटामध्ये तुम्ही 2 घास अन्नाचे टाकत आहात ना, तर ते अन्न नक्कीच तुमच्या भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचतंय. तर आज तुम्ही सर्वांनी मला इथं कीर्तन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमच्या सर्वच गावकऱ्यांचे खूप खूप आभार आहेत बरं का. आणि आपले गावामध्ये एवढ्या वर्षापासून हा जो सप्ताह चालू आहे तो अतिशय सुंदररित्या चालू आहे. कुठलाही वाद नाही, तंटा नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमभाव आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे? एक उत्साह आहे. त्याच्याचमुळे हा जो सप्ताह आहे तो एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा होत आहे. मोठमोठे गायक, मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी आपल्या गावामध्ये येत आहेत. याचा अर्थ काय आहे? की आपली सगळ्यांची काय एकता आहे. हे आपल्या सर्वांची एकता या सप्ताहामधून आपल्याला दिसत आहे. या कीर्तनासाठी तुम्ही सर्वांनी मला खूप छान अशी साथ दिलेली आहे बरं का. सगळ्यात विशेष कौतुक करावं तर पूर्ण बाबांचं आहे, कारण की त्यांच्या वयाच्या मानाने बरं का, त्यांनी मला मगाशीच म्हटलं, साक्षी बाळा म्हणे माझी काय तब्येत मला बरोबर वाटत नाही का, पण त्यांचं माझ्या प्रती असलेलं प्रेम म्हणून त्यांनी काय म्हटलं की जरीही तब्येत खराब असली ना तरीही ते इथं उपस्थित आहेत. त्यांचं विशेष कौतुक. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी लहानपणापासून बघते बरं का खोंडबाबांना. त्यांचा आवाज एवढा मंत्रमुग्ध करणारा आहे. आता प्रत्येकाला देवाने काय दिलं असतं? वेगवेगळे गुण दिले असतात, बरोबर आहे ना. जर भगवंत कुठं असेल ना तर तो त्यांच्या आवाजामध्ये आहे, मला असं वाटते. का? कारण की प्रत्येकाला भगवान एक 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 गुण देत असतो आणि त्या गुणामध्ये भगवंताचा एक प्रकारे वास असतो. इथं सर्वच मंडळी अतिशय एकापेक्षा एक आहेत, एकापेक्षा एक सगळ्यांची साथ इथे मिळालेली आहे. म्हणून हा सप्ताह जो आहे तो अतिशय अखंडरित्या चालू आहे. आणि असा आणि पासून तुम्ही बघितलेलं लहानाचं मोठं होताना तुम्ही मला बघितलंय, त्याच्यामुळे कीर्तनकार मला समजू नका, तुमची एक छोटी मुलगीच म्हणून समजा. आणि मी का नेहमी कीर्तनात सांगत असते की मला लहान मूल म्हणून समजा. का? कारण की लहान मूल जे असतं ना ते नेहमीच गोड वाटतं. त्याचे कितीकही त्यानं बोबडे बोलू देत ना, तो कसाही बोलला तरी आईबाबांना त्याचं कौतुकच वाटतं. त्याच्यामुळे मला एक तुमच्याच घरातलं एक लहान मूल म्हणून काय करा, जर माझं काही चुकलं असेल, माझा काही तेवढा अधिकार नाही तुमच्यापेक्षा. गोपाला
वळवळा वैष्णवांचा. अखंड रीतीने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ हे भगवंताच्या आवडती गोष्ट आहे. आणखीन भगवंताला काय आवडतंय तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधारण निर्धारी आण नाही. जो व्यक्ती वर्षातूनही वर्षभरही वारी करत नाही, कुठलंही काम करत नाही, त्यानेही सुद्धा आषाढी आणि कार्तिकीला काय करावं, पंढरपूरची वारी केली तर भगवान परमात्मा म्हणतोय, महाराज म्हणतायत की त्याला आणखीन दुसरं साधन करण्याची गरज अजिबात नाही. तो काय होतोय, तसा व्यक्ती या जगामध्ये वंदनीय ठरतोय. संपूर्ण जग त्याला मान देतोय. असं या अभंगामध्ये भगवान एका जनानी ऐक जगने एका जनानी एका जनानी ऐक जगने एका जनानी प्रित्यर्थ श्री रामकृष्ण फकीरचंद ढाके यांचं सौजन्य आहे आज. आणि उद्या Yeah.